reaching out to the rural and very remote areas, along with the van team of 4 members, driver, come MPW, MSW, social worker and a pharmacist. So 4 of us are using this SBI Foundation Sanjeevani Clinic on wheels to reach out to the poor, remote, tribal and very needy population of Murbad district. We reach out to 20 villages selected and do daily medical OPDs. Along with that, our MSW does the awareness activity for community and schools in various subjects. माझे नाव विलास वामन दरवडा, माझं गाव शिवेचेवाडी आणि फिरतं दवाखान्याचे जे गाडी येत होती तर त्यांनी मला चांगला एक माझी सोनोग्राफी पण बघितली आणि चांगले ट्रीटमेंट मला दिली। बरेचसेच ठिकाणी मी फिरलो तरी पण मला कुठलाही रिझल्ट भेटत नव्हता। जेव्हा या फिरतं दवाखान्याची गाडी या लागली गावात, म्हणजे आमचा एरिया ग्रामीण आहे ना, तर एवढं काय सिटीमध्ये नाही काय नाही, तर मला कुठलीही सवलत नसल्यामुळं तरी पण त्या गाडी आपल्या घरी येऊन आपला आणि शिवाय चांगला केला त्यांनी आपला, आणि शिवाय चांगलं पण आता वाटतंय मला। आमच्या गावांमध्ये, शाळांमध्ये ज्या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत, आदिवासी भाग आहे, त्या ठिकाणी सतत त्यांचं जे काही कार्य आहे ते उत्तमरित्या चालू आहे। नेत्ररुग्ण तपासणी असेल किंवा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या बाबतीमध्ये तपासण्या असतील, विद्यार्थ्यांच्या दातांची सुरक्षा कशी असावी त्या संदर्भातले काही सेशन्स असतील, विद्यार्थ्यांचं नियमितपणे आरोग्य तपासणी असेल, अशा वेगवेगळ्या ज्या काही कार्यक्रम आहेत ते या संस्थेच्या माध्यमातून आमच्या इकडे चालू असतात। आणि त्यांना सध्या त्याचप्रमाणे गावामध्ये सुद्धा आदिवासी भाग मोठ्या प्रमाणावर असल्याकारणाने त्या ठिकाणी असणारी जी काही लोक आहेत त्या ठिकाणी त्या लोकांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर काळजी त्यांच्याकडून घेण्यात येत असते। लाईट ऑफ लाईट ट्रस्ट यांच्या विद्यमाने आणि SBI फाउंडेशन यांच्या सहकार्याने या सर्व गोष्टी पार पडत आहेत। तर SBI फाउंडेशनला त्याचप्रमाणे लाईट ऑफ लाईट ट्रस्ट धसई यांच्या पूर्ण कार्यासाठी मी आमच्या शाळेच्या वतीने शुभेच्छा देतो। नमस्कार, मी महेश भोईर, अनुदानित आश्रमशाळा वालिवरे या शाळेमध्ये माध्यमिक विभागामध्ये शिक्षक आहे। आमची आश्रमशाळा ही आदिवासी विद्यार्थ्यांची आश्रमशाळा असून या शाळेच्या माध्यमातून आम्ही या क्षेत्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षणाच्या संदर्भात काम करत असतो।
परंतु हे करत असताना आमच्या या शाळेच्या परिसरामध्ये या भोवताली लाईट ऑफ लाईफ नावाची जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा काम करण्याचं काम ही संस्थेच्या माध्यमातून केलं जातं। मी तर असं म्हणेन की ही संस्था आमच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये एक मोठा विश्वासाने आणि आशीर्वाद रूपीने त्यांचं काम करत आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तपासणी ते दिवसेंदिवस करत आहेत। काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी पनवेलचं जे RJ शंकर हॉस्पिटल आहे त्याच्या माध्यमातून आय कॅम्प आयोजित केला होता आणि तो आय कॅम्प आमच्या विद्यार्थ्यांना खूप वरदान ठरला। म्हणजे त्या बाबतीमध्ये जर असं म्हणायचं झालं का लहानपणापासून अंधत्व असणारे असे 2 विद्यार्थी जे त्यातनं निघाले का जे त्यांच्या आयुष्यामध्ये आज उजेडाची किरणं जी दिसतात ती केवळ न केवळ या लाईट ऑफ लाईफ या संस्थेच्याच माध्यमातून, केवळ डोळ्यांची तपासणी नाही तर दातांची काळजी कशी घेणं, आरोग्याच्या तपासण्या कशा करणं, आरोग्याची तपासणी केल्यानंतर आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे यासारखं समुपदेशन करण्याचं कामसुद्धा या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे। विद्यार्थिनींना आवश्यक असणाऱ्या सुखसुविधा, मग त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या असो, त्यांच्या मासिक पाळी संदर्भातल्या किंवा विविध मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं देखील निराकरण करण्याचं काम या लाईट ऑफ लाईफ या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं आहे। या लाईट ऑफ लाईफच्या संस्थेच्या माध्यमातून हा पोषण आहार जे आहे ते विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार कसा भेटला पाहिजे, विद्यार्थ्यांचा शारीरिक वाढ आणि बौद्धिक क्षमता ही कशा पद्धतीने वाढली पाहिजे या सर्व बाबतीचं समुपदेशन आणि त्यांना आणखी काय असलं पाहिजे, विद्यार्थ्यांना जर कोणती समस्या असेल मग ते शैक्षणिक असोत किंवा आरोग्याची ते करतातच, पण शैक्षणिक असोत किंवा खेळाच्या संदर्भात असोत तर त्यासाठी सुद्धा ही संस्था हे धडाडीने काम करण्याचं काम ही करत आहे। आणि म्हणून लाईट ऑफ लाईट निश्चितच या आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये लाईटच देण्याचं काम करते आणि हे लाईटमुळं, लाईट ऑफ लाईट या संस्थेमुळं या परिसरामध्ये म्हणजे वालिवरा असो, केळीवाडी असो की कोंबडपाडा असो, कुंभाळा असो किंवा या बाजूच्या पंचक्रोशीतला जे काही गावं आहेत या सर्व गावांमध्ये लाईट पोचवण्याचं म्हणजे नव तेजस्विनी किंवा नवसंजीवनी देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं। आमच्याकडे SBI फाउंडेशनच्या माध्यमातून लाईट ऑफ लाईफ नावाची ट्रस्ट ही मोठ्या प्रमाणामध्ये इथे सामाजिक क्षेत्रामध्ये या सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्याच्या आणि विविध स्वच्छतेसंदर्भातल्या बऱ्याचशा उपक्रमांचं इथं मोठ्या प्रमाणात आयोजन करत असते। आज आम्हाला या लाईट ऑफ लाईफ या ट्रस्टच्या माध्यमातून आम्हाला जे स्वच्छतेचं किट दिलेलं आहे हे स्वच्छतेचं किट आम्हाला आमच्या शाळेसाठी खूप उपयुक्त आहे। शासनाचं स्वच्छता अभियान हा जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जाणारा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून या लाईट ऑफ लाईफ या ट्रस्टने आम्हाला देऊ केलेले जे काही वस्तू आहेत ते स्वच्छतेसंदर्भातले मग ओला सुका कचरा तसा SBI फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेले विविध ज्या वस्तू आहेत त्या विविध वस्तू आमच्या शाळेसाठी खूप फायदेशीर आहेत। या संस्थेच्या माध्यमातून केवळ स्वच्छतेवर भर दिला जात नाही तर आरोग्यावर हा खूप महत्त्वाचा भाग आहे। बऱ्याचशा संस्था आम्ही बघत असतो पाहत असतो का त्या केवळ ना केवळ फक्त फोटो आणि व्हिडिओ शूटिंग याच्या माध्यमातून काम करत असतात, परंतु लाईट ऑफ लाईफ
नावाची ही जी ट्रस्ट आहे ही खरंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये या आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये, आदिवासी भागामध्ये, दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक काम करत असतात. लोकांचं जीवनमान कसं उंचावेल, आरोग्याच्या त्यांना सुविधा कशा मिळतील आणि जास्तीत जास्त जीवनमान सुखकर करण्याकरता ही संस्था अतिशय जिद्दीने आणि हिरिरीने काम करत आहे आणि याला सहकार्य आहे ते म्हणजे SBI फाउंडेशनचं. माझे नाव राहुल रामा लाडके. मला आमच्या गावातील मॅडम ताई एक आहे, तिनं मला सांगितलं का मामा उद्याला कॅम्प कुठे आहे दसऱ्याला, मग उद्या तुम्हाला तिथं जावं लागेल, मग तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन होईल. म्हणून मी इथून सकाळच्या गाडीला गेलो आणि तिथं दसऱ्यामध्ये भेटलो. मग मला तिथून त्यांनी गाडी टाकलं आणि पनवेलला नेलं मला. मग तिथं पनवेलला जाऊन माझं ऑपरेशन झालं. तर व्यवस्थित डोळा माझा आहे तो दिसतो, जो आहे जो जो ज्या झाला त्याला दिसतं मला म्हणजे असा. नमस्कार, माझे नाव दत्तात्रय बाळू मेंगाळ, दसई ग्रुप ग्रामपंचायत. तर माझ्याकडे दसई, शिरपूर आणि भुईपाडा ही 3 गावं या ग्रामपंचायतमध्ये आहेत. आणि SBI फाउंडेशन लाईट ऑफ लाईफच्या माध्यमातून आपल्याला दसई ग्रामपंचायतला सुका कचरा आणि ओला कचरा याच्यासाठी संस्थेने डस्टबिन उपलब्ध केलेले आहेत. तरी मी त्यांचे ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे आभार आणि धन्यवाद मानतो. नमस्कार, मी संदीप देशमुख, मुख्याध्यापक अनुदानित आश्रमशाळा वालिवरे. आमच्या या शाळेमध्ये जवळजवळ वर्षभर या स्वयंसेवी संस्थेमार्फत उदाहरणार्थ लाईट ऑफ ट्रस्ट, SBI फाउंडेशन यांच्या वतीनं गेली वर्षभरामध्ये अनेक छोटे मोठे उपक्रम, जनजागृती संदर्भात असणारे उपक्रम आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी या संस्थेमार्फत सुरू होत होते. खरं पाहता आमच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना या ट्रस्टने अतिशय चांगल्या प्रकारचे असणारे अवेअरनेस उपक्रम या आमच्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये घेतलेले आहेत. आमच्या शाळेची जवळजवळ पटसंख्या ही 395 आहे आणि या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या बाबतीत जाणीव व्हावी म्हणून अथक प्रयत्न या संस्थेच्या मार्फत सुरू केलेले आहेत. या संस्थेमार्फत खऱ्या अर्थाने पहिल्यांदा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छतेची जाणीव व्हावी या संदर्भात या संस्थेने अतिशय मोठाचा उपक्रम या आमच्या शाळेमध्ये घेतला. दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजेच दातांची निगराणी, दातांची काळजी घेणे हा एक सुद्धा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असणारा छोटासा उपक्रम घेऊन हे ट्रस्ट या ठिकाणी आलेले होते. यानंतर तिसरा महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी आमच्या आश्रमशाळेमध्ये ORSच्या संदर्भात या ठिकाणी निश्चितपणे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पुढे या वर्षभरामध्ये या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांनी पोषण आहार कशा संदर्भात घ्यावा आणि आरोग्याच्या काळजीबाबत कशा पद्धतीने पोषण घ्यायला पाहिजे हा निश्चितपणे एक उपक्रम या संस्थेमार्फत या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मिळाला. तदनंतर या संस्थेमार्फत खऱ्या अर्थानं आमच्या किशोरवयीन असणाऱ्या मुलींसाठी मासिक पाळी संदर्भात असणारे विविध आजार किंवा त्या संदर्भात आरोग्याबाबतीत असणारी माहिती आमच्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना या ठिकाणी या संस्थेमार्फत करून दिली. तसेच विविध असणारे उपक्रम म्हणजेच आय चेकअप कॅम्प असेल, नंतर आरोग्याची तपासणी असेल, हेल्थ चेकअप कॅम्प असेल, असे विविध असणारे विद्यार्थ्यांच्या बाबतीत असणारे आरोग्याबाबतीत असणारी जनजागृती घडवण्याचा उपक्रम या संस्थेने या ठिकाणी आमच्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. निश्चितपणे या आमच्या लाईट ट्रस्ट SBI फाउंडेशन या संस्थेला निश्चितपणे आमच्या अनुदानित आश्रमशाळेच्या वतीनं निश्चित मी या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो. अशीच सदोगतीत असणारी त्यांची सेवा आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या शिक्षकांना आणि या संपूर्ण वालिवरे ग्रामपंचायतीला मिळत ही त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो.
माझं नाव भीमाबाई नागोसिद्ध. मला बीपीचा त्रास होता. दवाखान्यात गेल्या. माझी दवाखान्यात काय माझ्याला काय गोळी नाही दिली, काय नाही दिली. हे फिरतीची गाडी आली दवाखान्याची, त्यांनी मला गोळ्या दिल्या. त्याच्यापासून मला बरा वाटत जायला लागला. आणि दर आठवड्याला माझी बीपी चेक करता, म्हणून माझ्याला बरा वाटत चालला आहे. आणि परत माझ्याला गोळ्या त्या चालू आहेत. आता दोन्ही टायमाला त्या गोळ्या खात्या. आणि खुटारवाडीला पण परत माझी बीपी तपासली, तिथं पकी कमी वाटली. आता एकदम मला बरं वाटतंय. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोचरे बुद्रुक शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष, सर्व पालक, ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं SBI अभिनव फाउंडेशनचे अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण दिलेले हे जे अनमोल अशा प्रकारचं साहित्य आहे, हे साहित्य शाळेमध्ये किंवा शाळेच्या विकासासाठी, मुलांच्या आरोग्यासाठी त्याचा योग्य प्रकारचा वापर या ठिकाणी केला जाईल, अशा प्रकारचं आपण सर्वांना आश्वासित करतो आणि ठिकाणी थांबतो. धन्यवाद.